ओके, चला सोडवून घेऊया मित्र. दोन तार आहेत त्या सेम लांबीच्या, एकापासून असं वर्तुळ बनवलं, अंतर तेवढंच आहे 44 सेमी, आणि एकापासून एक वर्तुळाकार आणि दुसऱ्या तारेपासून चौरस आकार, चौरसाच्या चारही बाजू समान असतात. आता तुम्हाला इथं यांचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती पाहिजे, वर्तुळाचं पण माहिती पाहिजे आणि चौरसाचं पण माहिती पाहिजे. ओके, क्षेत्रफळ काढायचं. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ असते, वर्तुळ क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. ओके, आणि चौरसाचं क्षेत्रफळात सूत्र असते चौरस क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. आता या ठिकाणी 44 सेमी आहे आणि हे जे चार बाजू आहेत, चारही बाजू समान, म्हणजे प्रत्येक बाजू कितीची होणार इथं 11 11 11 11, बेरीज 44 येते ना. ओके, मग ह्याचं क्षेत्रफळ किती येणार, एका बाजूचा वर्ग करायचा, म्हणजेच 11चा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ येणार आहे विद्यार्थी मित्र हो 121 चौसेमी. ओके, सेमी. आता इथे वर्तुळाचं क्षेत्रफळ काम करत नाही. या ठिकाणी आपल्याला हा परिघ दिलेला आहे, परिघ, त्याची लांबी, ह्या कडेची लांबी दिलेली आहे सगळी, म्हणजे परिमिती दिलेली आहे वर्तुळाची. मग त्या ठिकाणी आपल्याला परिघाचं सूत्र टाकून त्रिज्या काढावी लागेल आणि मग पुन्हा वर्तुळाचं क्षेत्रफळ टाकावं लागेल. तर परिघाचं सूत्र आहे 2 पाय आर. ओके, वर्तुळ परिघ बरोबर 2 पाय आर. ह्याच्यात किमती टाकू, 2 गुणिले पायची किंमत असते 22/7 आणि आर आपल्याला काढायचा आहे आणि वर्तुळाची परिमिती दिली 44, म्हणजे परिघ 44 आहे. तो परिघाच्या जागेला परिघ टाकला, वर्तुळाच्या परिघात सूत्र आहे ना इथं. ओके, आता इथं ह्या 2चा छेद 1 आहे, ह्या आरचा छेद 1 आहे. ओके, आता बघा कसं होतंय, 44 बरोबर 22 दोन्ही 44 है ना, 44x आणि खाली 7, या 7चं पक्षांतर करायचं, 7ला इकडल्या बाजूला पाठवायचं. ओके, किंवा 44/7 जरी पाठवलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चालतंय. 7ला पाठवा किंवा 44/7 तिकडे पाठवा, पण तिकडे गेल्यानंतर हे उलटून पुन्हा त्याची वेगळी क्रिया होती, उलटून त्याचा उलटून गुणाकार होतो. 7ला पाठवा, सोपं जातंय तुम्हाला, 7ला तिकडे पाठवा, 44 बरोबर गुणकार होणार, 44 गुणिले 7 बरोबर इकडे राहिलं 44x, पुन्हा 44ला घ्या. आता सोपं जाते, हे 44ला इकडे घ्या, इकडे आल्यानंतर भागाकार होणार, इकडे 44 गुणिले 7 बरोबर भागिले 44 आणि इकडे राहणार x. 44ला 44 कॅन्सल, म्हणजे x ची किंमत निघाली 7, म्हणजेच आर आहे ना इथं, आर आहे, आर, इट्स माय मिस्टेक. ओके, आर ची किंमत निघाली 7 सेंटीमीटर. आता ह्याच्यावरून आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढू शकतो. इथं आपण लिहिलंय सूत्र, किमती टाका, 22/7 गुणिले 7 गुणिले 7, आर वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, शून्याला 0 कॅन्सल झाला, 22/7, 7 दुनी 14, हातच्या लेख 7 दुनी 14 आणि 1 15. वर्तुळाचं क्षेत्रफळ निघालं 154 सेंटीमीटर. ओके, आणि चौरसाचा 121, यांची वजाबाकी करा, फरक काढायचा, 154 वजा 121, 4 मधून 1 गेले 3, 5 मधून 2 गेले, हे सापडलं तुमचं उत्तर 33 चौ सेंटीमीटर. 33 चौ सेंटीमीटर एवढा त्यामध्ये फरक आहे.